आज आम्ही रुहीला घेऊन गेलो होतो सर्कस बघायला. त्यासाठी मी आणि रुहीने मस्त ट्विनिंग केलं होतं ब्लॅक आणि ब्लू कॉम्बिनेशनचं. सो दोघींचे असं मस्त छान ट्विनिंग झालेलो आणि आम्ही गेलो होतो रॅम्बो सर्कस बघायला. तर तिकीट काही असे काही होते, पण आम्ही ऑनलाईनच तिकीट बुक केलं होतं. पहिलेसारख्या खूप मोठ्या सर्कस आता नाही आहेत, अगदी छोट्याच आहेत, पण सगळीकडे तसंच आहे. आणि आजकाल प्राणी पण अलाउड नाही आहेत, त्यामुळे सगळे खोटे प्राणीच त्यांनी दाखवले. आणि मेनली खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीजच आजकाल सर्कसमध्ये आहेत. लहान मुलांना बघायला मजा येते, मोठ्यांना थोडंसं बोर होऊ शकतं, पण अगदी 1.5 तासाचीच आहे, त्याच्यामुळे अगदी काही खूप बोर असं झालं नाही. आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज बघायला मिळाल्या. रुही मस्त 1.5 तास तिथे एका जागेवर बसली, जी मला डाऊट होता बसेल की नाही, पण मस्त बसली. जोकर वगैरे बघून तिला खूप मज्जा आली. खरं तर तिला सगळ्यात जास्त सर्कसमध्ये काय आवडलं असं विचारलं तर तिने जोकर हेच आन्सर दिलं. त्यानंतर हे नवीन काहीतरी बघायला मिळालं, हे काहीतरी पहिल्यांदाच बघितलं होतं आणि सगळ्यात लहान मुलांना तेच जास्त आवडलं. त्यानंतर तिथे बरेच आर्टिफिशियल प्राणी वेगवेगळे ठेवले होते बाहेर. ते पाहून रुहीला सगळ्यात जास्त मज्जा आली, कारण ती आजकाल त्यांनाच खरं समजते. खऱ्या झोपेक्षा तिला हे खोटेच प्राणी जास्त आवडतात, कारण त्यांना तिला हात लावता येतो. म्हणून ती खूप खुश होती आणि प्रत्येक प्राण्यांना हात लावून बघत होती आणि आम्ही तिचे फोटो काढत होतो. त्यानंतर बाहेर अशी बबलमधली ॲक्टिव्हिटी होती, ही पेड होती, पण ती पण रुहीला खूप आवडली. आणि मग मोमेंट ऑफ द डे जोकरला भेटणं हे तिच्यासाठी सगळ्यात भारी गोष्ट होती. मग मस्त आम्ही चॅट एन्जॉय केलं आणि आलो घरी.